नमस्कार। या एपिसोडमध्ये आपण डायमंडच्या 4 C's मधल्या कॅरेट या आस्पेक्टचा अभ्यास करूयात। तर कॅरेट म्हणजे नक्की काय? कॅरेट हे एक वजन करण्याचं युनिट आहे। जसं आपल्याकडे किलोग्राम्स आहे, ग्राम्स आहे, टन आहे, तसं कॅरेट हे पण एक युनिट आहे। 5 कॅरेट म्हणजे 1 ग्रॅम। आणि कॅरेट जसं वाढत जातं तसं डायमंडचा साईजही वाढत जातो आणि जसं डायमंडचा साईज वाढतो तर त्याची व्हॅल्यूही वाढत जाते। तर आपण एक इमेज बघूयात। या इमेजमध्ये 10 सेंटपासून ते 5 कॅरेटपर्यंतचे डायमंड्स आपण बघतोय। ह्याच्यामध्ये 10 सेंटचा डायमंड हा अतिशय लहान असतो। तर युजुअली अशा टाईपचा हिरा डायमंड हा आपण नोस्पिनमध्ये वापरतो। त्याच्यानंतर त्याच्यात 50 सेंट आणि 1 कॅरेट हे 2 साइजेस आपण बघतोय। ते युजुअली या साइजेस आपण रिंग्समध्ये आणि इयरिंग्समध्ये वापरतो। त्याच्यानंतर 1 कॅरेट आणि 5 कॅरेट असे पुढचे मोठे साइजेस आहेत। या युजुअली फार साइजेस डायमंड्स यांना म्हणतो। हे अतिशय एक्सपेन्सिव्ह असतात आणि जशी डायमंडची साईज वाढत जाते ते तितकेच दुर्मिळ होत जातात। लहान डायमंड छोटे डायमंड्स हे इझिली अवेलेबल होतात आणि ते जास्तीत जास्त ज्वेलरीत यूज होतात आणि मोठे डायमंड्स हे रेअर असतात आणि त्याची व्हॅल्यू ही जास्त असते। तर आय थिंक या एपिसोडमध्ये आपण डायमंडच्या कॅरेट या आस्पेक्टविषयी जाणून घेतलात। तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण 4 C'चा शेवटचा आस्पेक्ट क्लॅरिटी याविषयी जाणून घेऊयात। थँक्यू।